श्री स्वामी समर्थ. माझ्या या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. हा चॅनल मी जे स्वामी भक्त आहेत, श्रद्धाळू, ज्यांना ते प्रत्येक अडचणीतून जात आहेत, ज्यांना खरंच स्वामी सेवेची गरज आहे, अशांसाठी हे चॅनल ओपन करत आहे. त्यांना हे सत्य अनुभव पाहून प्रोत्साहन येईल यासाठी हा चॅनल ओपन केलेला आहे. तर बरेच स्वामी भक्त हे बऱ्याच अडचणीतून जात असतात, त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही. मग हे मार्गदर्शन आपल्याला दुसऱ्याच्या अनुभवातून समजायला लागतं. मग हे आलेले अनुभव हे सत्य अनुभव आहेत. आतापर्यंत मी खूप अनुभव जमा केलेत. चला तर मग आज आपण आजच्या पहिल्या अनुभवाला सुरुवात करू. श्री स्वामी समर्थ माऊली. मेघा वाघ या ताई शिरपूर तालुक्यातील आहेत. त्यांनी आपल्या सेवेकरी दादांकडून एक सेवा घेतली होती. त्या म्हणतात, दादा, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही महिला सेवेकरी ग्रुपमधून खूप जणांचे दुःख दूर करत आहात. दादा, तसेच मी ग्रुपमधून सेवा घेतली होती गणपती बाप्पाची. ती सेवा मी 7 तारखेला गणपती चतुर्थीच्या दिवशी चालू केली. माझ्या मोठ्या मुलीसाठी सेवा घेतली होती. डॉक्टरांनी तिच्या गर्भाशयाच्या दोन्ही नळ्या बंद आहेत आणि तिला मूल होण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. या दोन्ही नळ्यांचे ऑपरेशन करावं लागेल, तेव्हा मूल होऊ शकेल असे सांगितले. त्यामुळे आम्ही तर खूप घाबरलो. काय करावं काहीच सुचत नव्हतं. कोणताच मार्ग दिसत नव्हता. बघा, माझ्या डोळ्यासमोर स्वामी आले. एकदा शरण जावं, स्वामींचा काही चमत्कार होऊ शकतो. हा खूप जणांकडून ऐकलं होतं. मी स्वामी यावर मार्ग दाखवतात म्हणून मी दादा तुमच्याकडे आले. दादा बोलले, ताई, काही काळजी करू नका, मी तुम्हाला सेवा देतो. दादांनी गणपतीची सेवा दिली, देवीची सेवा दिली आणि ती त्या ताईंनी केली. व त्या सांगतायत की स्वामींच्या कृपेने आणि गणपती बाप्पाच्या कृपेने अनंत चतुर्थीच्या दिवशी माझ्या मुलीचे रिपोर्ट्स नॉर्मल आले. आता ऑपरेशन करायची गरज नाही असं डॉक्टरांनी सांगितले. पण डॉक्टरांना विश्वासच बसला नाही की या दोन्ही नळ्या ब्लॉक असताना परत कसं काय नॉर्मल आल्या. ह्या डॉक्टर बोलले, हा फक्त दैवी चमत्कार असू शकतो. आणि डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. पण गणपती बाप्पाचा निरोप घेताना मला रडू यायला लागले. माझी मुलीवर आलेले विघ्न त्यांनी टाळले. खूप खूप धन्यवाद दादा. स्वामींची सगळ्यांवर अशीच कृपा राहू दे, ही स्वामीचरणी प्रार्थना. लिहिण्यात काही चुकले असेल तर क्षमा करावी. श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन अनुभव पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.